नमस्कार, मी अनघा। अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण चिंच गुळाची आमटी कशी करायची हे पाहूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे तुरीच्या डाळीचं वरण जे आपण शिजवून घेतलेलं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, एक छोट्या साईजच्या लिंबा एवढी चिंच आपण पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवली आहे, गूळ, हळद, हिंग, मोहरी, तिखट, मीठ, तेल आणि पाणी। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल ठेवूया फोडणीसाठी। याच्यासाठी खूप जास्त तेल लागत नाही, तर तेल गरम झालं की आपण फोडणी करूया। तेल गरम झालंय तर सगळ्यात आधी आपण यात मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता टाकूया। थोडीशी कोथिंबीर पण आपण फोडणीतच घातलेली आहे। फोडणी मिक्स करूया छान आणि मग यामध्ये आपण हे शिजवलेलं वरण घालू। फोडणीमध्ये वरण छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जितकं पातळ हवंय तितकं पाणी आपण याच्यात ऍड करू। हे वरण थोडंसं पातळ छान लागतं। आता यामध्ये तिखट घालायचं, जितकं तिखट तुम्हाला आवडतं तितकं घालायचं। मी 1 ते 1.5 चमचा तिखट यात घातलेलं आहे। चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ। आपण जी चिंच भिजत घातली होती त्याला मी आता हाताने स्मॅश करून घेतलंय। त्याचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा कोळ आपल्याला आमटीमध्ये घालून घ्यायचा। आता आपण आमटीला एक उकळी काढून घेऊयात। आपली आमटी छान उकळतीये। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार गूळ घालायचा आहे। चिंच घातलीये त्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी गूळ घालणं आवश्यक आहे। आमटीला आपण अजून एक उकळी काढूया। गूळ आहे तो विरघळायला पाहिजे, त्याच्यानंतर मग आपण ही आपली आमटी सर्व करूया। आमटी छान उकळली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये आपण आता कोथिंबीर घालू। ही आपली चिंच गुळाची आमटी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।